सब ही बिसरू देखे गोपाल, कहा पग डारू देखे आनेला, देखू तो सब वहीने घेरा, तो थकीत भैरे तुका, भागा रे सब मन का जोगा, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संधी, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकामणी. या न्यायाप्रमाणे ही वाक पुष्प सेवा संतांच्या महादेवांच्या चरणी सेवा तुम्हा सर्व मायबाबाच्या चरणी साष्टांग समर्पित करतो, एक सूचना देतो आणि वाणीला विराम देतो. पहा, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. अधिक महिना लागतो 17 मे ते 15 जून. किती? 17 मे ते 15 जून. म्हणजे अधिक महिन्यात काय केलं पाहिजे महाराज? या अधिक महिन्यात जवयाला काय बदललं पाहिजे नाही. आता नवीन नवीन जवय आहे तर मग बदलता का द्यायला नाही. दान दिलं पाहिजे नाही. आणि महाराज लोकांना काय दिलं पाहिजे? मग तुरी दिल्या पाहिजे हातावर. ऐकून घ्या, आता फार महत्वाचं आहे. दान नाही दिले तरी चालेल, जवाई रुसला तरी चालेल. किती दिवस रुसन? 1 लाखाची गड्डी दिल्यावर बिलकुल तयार अजून. पण हा नाही रुसला पाहिजे. काय केलं पाहिजे अधिक महिन्यात? जव हे सगळं सिद्ध आहे, हात चाल वाया पाय, तव तुवा फुले स्वहित पाय, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला गेले पाहिजे, संत महात्मे गेले, आपण का नाही केलं पाहिजे? असो, त्याच्यामध्ये मी 2 जून ते 15 जून 2 जून ते 15 जून याच्यामध्ये अयोध्या म्हणतो, मथुरा, वृंदावन, गोवर्धन, त्याच्यानंतर गोकुळ, नंदगाव, बरसाना, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश आणि शुकताल, जेथे शुक मुनींनी राजा परीक्षितेला भागवत सांगितलं आहे ते स्थान म्हणजे शुकताल. तिथे पंचम दिवसाची श्रीमद भागवत कथा आहे माझी. कथा झाल्यानंतर हरिद्वार पाहायचं आहे. तिथे कणखल क्षेत्र आहे की जिथे दक्ष प्रजा